पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात तणावाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियंका कुदळे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। महानगरपालिका निवडणुकांना आता फक्त काहीच दिवस राहिलेले आहेत। 15 जानेवारीला मतदान आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया आहे आणि आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच आता प्रियंका कुदळे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढतायत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत, तर भाजप या ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढतंय आणि त्यामुळेच कुठेतरी एक दबाव आणण्याचा प्रयत्न, भीती घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपावर करण्यात येतोय। या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय। या घटनेनंतर प्रियंका कुदळे यांनी पोलिसांकडे याची तक्रार केली आहे आणि पोलिसांनी या प्रकरणात आता गुन्हा दाखल करून तपास देखील करायला सुरुवात केली आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण पसरलंय। महानगरपालिका निवडणुकीला काहीच दिवस उरलेले असताना हा हल्ला करण्यात आलाय आणि त्यामुळेच परिसरामध्ये तणावाचं वातावरण पसरलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं।